पी.आय. साहेबांनी त्याच्या कॅबिनमध्ये नेऊन मारहाण केली आणि नंतर मी पळून जाताना मला बाहेरून पकडून आणले आणि डबल नंतर मला कस्टडी रूममध्ये नेऊन खूप मारहाण केली. सुंदरीने मारहाण केली. पी.आय. मेन म्हणजे रामदास शेंडगे आणि दुसरे पोलीस देवानंद कदम आणि बालू चव्हाण मला मारहाण केली आणि माझ्यासोबत छळ केला. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, सत श्री अकाल मेरे दोस्तों। आज हमारे साथ में इस तरीके की घटना सामने आने वाली है। जो पीड़ित हमारे साथ में तकरारदार है, मगर विमानतल पुलिस स्टेशन का किस तरीके का अजब कारभार है। कई बार हम देखते हैं कि रक्षक भक्षक किस तरीके से बनते हैं। पीड़ित हमारे साथ अर्जदार है, इसके साथ एक्सीडेंट हुआ, इसे मार लगा, गाड़ी नुकसान हुई केटीएम की, मगर उस गाड़ी वाले पर एफआईआर नहीं करते हुए, गुना दाखिल नहीं करते हुए, उलट इस फिरियादी को जो डराया गया और इस पर गुना दाखिल करने की बात होती है। इस तरीके की विमानतल नांदेड़ शहर का एक पुलिस स्टेशन है, जो आज नांदेड़ में जिस तरीके से शाहजी उमाप है, आईजी साहब, और एसपी जो नवे आए वाले हैं, जो डॉक्टर नीलम रोहन है, काफ़ी अच्छा काम कर रहे हैं। मगर उसके बाद ये बारीक बारीक चीज़ है जो पुलिस स्टेशन के अंदर ये बारीक चीज़ों पर नज़र रखने की ज़रूरत है। जिस तरीके से हमारे साथ में यहाँ पर तकरारदार, इनसे जानते हैं कि घटना क्या है। उन्होंने विमानतल के पीआई के खिलाफ, विमानतल पुलिस स्टेशन के खिलाफ में तकरार दी। ये पहली बार ऐसा हुआ कि पुलिस के खिलाफ में कोई तकरार दिया, जो उसको न्याय नहीं मिलने के कारण आज मीडिया में सामने आ रहा है। इनसे जानते कि क्या घटना है ये और किस तरीके से इनको पुलिस के खिलाफ में तक्रार देने की नौबत आ गई। जसं आपण पोलीस अधीक्षकांनी तक्रार दिलेली आहे, विषय काय होता? सर, मी श्याम मंदिर सांगवी नांदेड येथून आसना इकडे जात होतो. जात असताना माझा तिथे ॲक्सिडेंट झाला. पाठीमागून केटीएम ड्यूक गाडीने मला धडक दिली. मग मी खाली पडलो. माझ्या गाडीचे नुकसान झाले. मला पण मार लागला आणि समोरच्या पार्टीला पण मार लागला. तर नंतर मी विमानतळ पोलीस स्टेशन येथे गेलो. पत्र घेतलं. पत्र घेतल्यानंतर मी गुरु गोविंद सिंग हॉस्पिटल येथे जाऊन इलाज केला. इलाज केल्यानंतर मी सोमवारी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास गेलो विमानतळ पोलीस स्टेशन येथे. तर विमानतळ पोलीस स्टेशन येथे साहेबांनी पी.आय. साहेबांनी माझी तक्रार घेण्यास मना केली. मला म्हणत होते की तूच उडवलास त्याला, तुझी तक्रार कशी घ्यायची. मी सर म्हणलो, दोन्ही बाजूने न्याय द्या, तुम्ही असं करू नका. दुसरे पोलीस अधिकारी म्हणत होते, एवढे एवढे पैसे दे, तुला तक्रार घेतो. आणि माझी MLC रिपोर्ट पण घेऊन टाकली आणि माझे दवाखान्याचे कागदपत्र पण घेऊन टाकली. आणि नंतर मला पी.आय. साहेबांनी त्याच्या कॅबिनमध्ये नेऊन मारहाण केली आणि नंतर मी पळून जाताना मला बाहेरून पकडून आणले आणि डबल नंतर मला कस्टडी रूममध्ये खूप मारहाण केली. सुंदरीने मारहाण केली आणि मला म्हणत होते की तू ते गावच्या ग्रामपंचायतमध्ये RTIचा माहिती अधिकारचा अर्ज दिलेला मागे घे, नाही तर तुझं घरदार सगळं उद्ध्वस्त करून टाकू. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत कामठा ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता BDO साहेबांकडे नांदेड. आणि चौकशी संदर्भात पण कलेक्टर ऑफिसला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय येथे पण दिला होता. त्यानंतर ग्रामसेवक साहेबांना पण मी म्हणत होतो की माहिती द्या, असं तर ग्रामसेवक साहेब मला टाळाटाळ करत होते. माहिती का आतापर्यंत मला दिली नाही. फक्त मला पोलीस स्टेशन येथे मारहाणच करण्यात आली त्या विरुद्ध. त्याच्यात गाडी दिसायली केटीएम, तुमची गाडी दिसायली, नुकसान झालेला दिसायला. मग हे केटीएम गाडीवाल्याला आणि गाडीला पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेलं नाही का? त्यांना पोलीस स्टेशनला दिसले नाही. ते समोरचे पार्टी ते पोलीस स्टेशनला दिसले नाही. त्यांच्या माघाऱ्याच हे सर्व कारभार चलत होते. गाडीचे नंबर व सर्व मला माहित होते. MH12SS 0950 हा गाडी नंबर होता. गाडीच्या मालकाने भरधाव वेगाने येऊन मला पाठीमागून धडक दिली. ज्या गाडीचे भरपूर नुकसान झाले, तरी पण माझ्या विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार घेण्यात आली नाही. पी.आय. मेन म्हणजे रामदास शेंडगे आणि दुसरे पोलीस देवानंद कदम आणि बालू चव्हाण हे अधिकारी आहेत. मला मारहाण केली आणि माझ्यासोबत छळ केला. माझे मोबाईल पण घेऊन टाकला होता, त्यांच्या कस्टडीमध्येच होता. नंतर मला दिला आणि माझ्या सिग्नेचर, सर्व कागदांवर माझ्या सिग्नेचर घेतल्या त्यांनी. बाहेर गेल्यानंतर सिग्नेचर कर, नंतर तुला सोडतो म्हणले. मी सिग्नेचर सर्व कागदांवर केल्या. आपल्या नांदेड जिल्ह्याचे SP साहेबांना एकच विनंती आहे की यांच्या विरुद्ध तक्रार करावी आणि मला न्याय द्यावा, एवढीच माझी मागणी आहे. आणि माझी ते KTM ड्यूक बाईकवाल्यांविरुद्ध तक्रार घ्यावी. चक्रधर पुएट थे, जिस तरीके से तकरार हमने कहीं दफ़ा देखे कि पुलिस वाले किस तरीके से अपनी मनमानी करते हैं, और कहीं पुलिस वालों के खिलाफ में भी हमने बातमी लगाए जो कि उन पे FIR फटे हुआ है, जो बीवियों को सताए, किसी का घर हड़प लिए, इस तरीके का कहीं पुलिस वाले हैं।
आज भी उनका हमारे पास में न्यूज़ है, रिकॉर्ड है, हर चीज़ है। उसी तरह विमानतल में जिस तरीके से कहीं वादग्रस्त विमानतल बोले जाता है, यहाँ पर हमेशा जो है तकरार वहाँ की विमानतल की आती है। लोगों की तकरार लेने के बजाय विमानतल की तकरार आती है इस तरीके की। ये तकरारदार के साथ में ये हुआ, जो पैसों की मांग की गई, यहाँ तक कि उनके नाम डाले हुए यहाँ पर तकरार करी गई। तो देखना है कि जो पुलिस अधीक्षक है, एसपी साहब है नांदेड़ में आए हुए नवे, इस विमानतल पुलिस के पीआई और जो कर्मचारी अधिकारी जो है इन पर कार्रवाई करते या नहीं, ये हम आपको जरूर बताएंगे। नांदेड़ से मैं शेख या माझा महाराष्ट्र।